Hello students, welcome in today's online lecture of Organization of Commerce and Management for 11th standard. Dear students, in our second chapter trade, we have already completed the export procedure. Now today we are going to start with the import procedure. Before that, import trade refers to the purchase of goods and services from foreign country. The procedure for import trade differs from country to country depending upon the import policy, statutory requirements, and customs policies of different countries. In almost all countries of the world, import trade is controlled by the government. The objective of these controls are proper use of foreign exchange and protection of indigenous industries etc. विद्यार्थी मित्रांनो, आपला दुसरा धडा ट्रेड यामध्ये आपण आतापर्यंत एक्सपोर्ट प्रोसिजर हा भाग बघितलेला आहे. आज आपल्याला इम्पोर्ट ट्रेड म्हणजे काय आणि इम्पोर्ट प्रोसिजर ही कशी आहे ते पाहायचं आहे. मोस्टली इम्पोर्ट ट्रेड म्हणजे काय तर आयात करणे, ज्याला आपण म्हणतो की वस्तूची खरेदी ही बाहेरच्या देशातून करणे. म्हणजे ज्यावेळी वस्तू किंवा मोठ्या प्रमाणामध्ये माल परदेशातून आपल्या देशात आणला जातो, विकत घेतला जातो, त्या व्यापाराला आयात व्यापार किंवा इम्पोर्ट ट्रेड असे म्हणतात. तर यामध्ये इम्पोर्ट ट्रेड हा भाग जो आहे तो प्रत्येक देशामध्ये वेगवेगळा असतो. म्हणजे प्रत्येक देशाची स्वतःची अशी पॉलिसी असते आयात व्यापाराबद्दल, रूल्स रेग्युलेशन असतात, त्याचप्रमाणे कायदेशीर बाबी असतात आणि या प्रत्येक देशामध्ये भिन्न भिन्न असू शकतात. कारण प्रत्येक देशाची गरज ही वेगवेगळी असते आणि प्रत्येक देश आपल्या गरजेनुसार इतर देशातून वस्तूंची खरेदी करत असते. त्याचप्रमाणे कोणत्या वस्तू आयात केल्या जाव्यात यावर सरकारचे सुद्धा नियंत्रण असते. म्हणजे सरकारने जे धोरण राबवलेले आहे इम्पोर्ट ट्रेडच्या बाबतीमध्ये त्याचं पालन सर्व व्यापाऱ्यांना, बिझनेसमॅनना करावं लागतं. आणि ज्या ज्या वस्तूंची सरकारने परवानगी दिलेली आहे त्याच वस्तू आपण परदेशातनं मागवू शकतो किंवा खरेदी करू शकतो, किंवा दुसऱ्या भाषेत म्हणायचं तर त्या वस्तू आपण आणू शकतो, त्याचं आयात व्यापार करू शकतो. ओके, तर हा आयात व्यापार करत असताना त्याची प्रोसिजर काय आहे ते आपल्याला माहीत पाहिजे. सी, द इम्पोर्ट प्रोसिजर is classified mainly into 4 stages. The first is the preliminary stage, the second is pre-import stage, the third is import stage, and fourth is post-import stage. Now, in our earlier lecture, we have discussed in detail first 2 stages, that is preliminary stage and pre-import stage. See, in the preliminary stage, 2 points are there: registration and negotiation. Registration means here the importer has to get himself registered with various authorities. Then the second point is negotiation. Negotiation means here the importer must hold negotiation with overseas suppliers regarding price of goods, delivery schedule, credit period, and terms and conditions regarding sale, payment and delivery. म्हणजे हा जो आयात व्यापार आहे त्याचे प्रामुख्याने 4 स्टेजेस आहेत. तर पहिली स्टेज काय आहे तर प्रिलिमिनरी स्टेज, दुसरी आहे प्री इम्पोर्ट स्टेज, तिसरी आहे इम्पोर्ट स्टेज आणि शेवटची आहे पोस्ट इम्पोर्ट स्टेज. आता प्रिलिमिनरी स्टेजमध्ये काय केलं जातं तर हा जो इम्पोर्टर आहे तो स्वतःचं रजिस्ट्रेशन करतो, वेगवेगळ्या अथॉरिटीजला तो आपल्या या आयात व्यापाराविषयी तो सूचित करतो. रजिस्ट्रेशन करतो म्हणजे काय सूचित करतो की वेगवेगळे जे काही फॉर्म्स असतील त्याचे ते तो फिलअप करतो,
त्यानंतर GSTच्या ज्या काही फॉर्मॅलिटीज असतील त्या कंप्लीट करतो आणि इन्कम टॅक्स अथॉरिटीला आपल्या व्यवसायाबद्दल कल्पना देतो, त्याचा परमनंट अकाउंट नंबर तो काढतो. तर या सगळ्या गोष्टींना रजिस्ट्रेशन म्हटलेलं आहे. त्यानंतर निगोसिएशन म्हणजे काय, तर जे सप्लायर आहेत परदेशातले त्यांच्याशी हा जो इम्पोर्टर आहे तो करार करतो. कशाच्या बाबतीमध्ये, तर वस्तूची किंमत असेल, त्यानंतर वस्तू कधी पोचवल्या जाणार याबद्दल माहिती, त्याचप्रमाणे क्रेडिट पिरियड आणि टर्म्स अँड कंडिशन्स म्हणजे जे व्यापाराबद्दलचे नियम आणि अटी आहेत, विक्री संबंधीच्या, पेमेंट संबंधीच्या किंवा मालाची पोच करण्यासंबंधीच्या या अटींविषयी करार हा केला जातो. तर इथं पहिले 2 मुद्दे येतात, एक म्हणजे रजिस्ट्रेशन आणि दुसरं आहे निगोसिएशन. ओके, नाव द सेकंड स्टेज, प्री इम्पोर्ट स्टेज. प्री इम्पोर्ट stage includes the first point, quota certification. So here certain goods are subjected to quota restriction. The importer needs to obtain import quota certificate from government authority. आता कोटा सर्टिफिकेशन म्हणजे काय, तर प्रत्येक देशामध्ये गव्हर्नमेंटचे काही रेस्ट्रिक्शन असतात की तुम्ही कोणत्या प्रकारच्या वस्तूचा आयात व्यापार करू शकता, म्हणजे परदेशातून तुम्ही कोणत्या प्रकारच्या वस्तू आणू शकता याची यादी ही सरकारने केलेली असते आणि त्याप्रमाणेच व्यापाऱ्यांना त्या वस्तू मागवता येतात किंवा खरेदी करता येतात. तर सरकारकडनं हा आयात व्यापार करण्यापूर्वी ते सर्टिफिकेट मिळवणं हे गरजेचं असतं की ज्यालाच म्हटलेलं आहे कोटा सर्टिफिकेट. ओके, देन द सेकंड इज फॉरेन एक्सचेंज क्लिअरन्स. द इम्पोर्टर नीड्स टू ऑब्टेन फॉरेन एक्सचेंज क्लिअरन्स फ्रॉम RBI. तर RBI कडनं सुद्धा जे पैशांचं कन्व्हर्जन केलं जातं, कारण जेव्हा तुम्ही परदेशातनं माल खरेदी करता तेव्हा त्याचं पेमेंट त्या व्यापाऱ्याला त्याच्या करन्सीमधूनच द्यावं लागतं. त्यामुळे इथं इम्पोर्टरला RBI कडनं तशी परवानगी घ्यावी लागते आणि आपल्या पैशांचं रूपांतर त्या फॉरेन करन्सीमधनं करून घ्यावं लागतं. ओके, देन द थर्ड इज ऑर्डर प्लेसमेंट. आफ्टर ऑब्टेनिंग द फॉरेन एक्सचेंज क्लिअरन्स फ्रॉम द RBI, the importer places an order with the overseas suppliers and it is called the indent. म्हणजे एकदा का तुम्हाला RBI कडनं फॉरेन एक्सचेंज क्लिअरन्स मिळालं की मग इम्पोर्टर काय करतो, आपली ऑर्डर आहे ते परदेशातले जे सप्लायर्स आहेत त्यांच्यासमोर ते मांडतो किंवा त्यांना तसं प्रकारे तो सूचित करतो की कोटा सर्टिफिकेट पण मिळवलेलं आहे आणि फॉरेन एक्सचेंज क्लिअरन्ससुद्धा क्लिअर करून घेतलेलं आहे. तर याच्या पुढचं काम कोणतं आहे, तर ऑर्डर प्लेस करणं. ओके, देन लेटर ऑफ क्रेडिट. नेक्स्ट, द एक्सपोर्टर नॉर्मली रिक्वेस्ट फॉर LC. LC मीन्स हिअर लेटर ऑफ क्रेडिट. द LC इज अन अंडरटेकिंग गिवन बाय द इम्पोर्टर्स बँक गॅरंटींग द पेमेंट टू द एक्सपोर्टर ऑन बिहाफ ऑफ द इम्पोर्टर. तर LC म्हणजे काय, तर इथं इम्पोर्टरची जी बँक आहे ती गॅरंटी देते. कोणाला देते, तर एक्सपोर्टरला देते. कशाबद्दल देते, तर इम्पोर्टरने जर पैसे तो देण्यासाठी कमी पडला किंवा अनफॉर्च्युनेटली त्याच्याकडं पेमेंट झालं नाही, तर ते पैसे देण्याचं काम ही इम्पोर्टरची बँक करते. ओके, तर अशा प्रकारचं गॅरंटी ते देत असते. तर हे कोण मागतं LC, तर एक्सपोर्टर मागत असतो. ओके, म्हणजे एक्सपोर्टर हा रिक्वेस्ट करत असतो LC मिळण्यासाठीची, लेटर ऑफ क्रेडिट म्हणतात त्याला. आणि इथं इम्पोर्टरची बँक गॅरंटी देते एक्सपोर्टरला. ओके, आणि हे जे LC आहे ते फॉरेन ट्रेडमधलं सर्वात सेफेस्ट मेथड ऑफ पेमेंट आहे. म्हणजे अगदी सुरक्षितपणे इथं इम्पोर्टर आणि एक्सपोर्टर आपला बिझनेस ट्रान्झॅक्शन ते पूर्ण करू शकतात या LCमुळे. सो हिअर अगेन आय एम टेलिंग द LC इज अन अंडरटेकिंग गिवन बाय द इम्पोर्टर्स बँक गॅरंटींग द पेमेंट टू द एक्सपोर्टर ऑन बिहाफ ऑफ द इम्पोर्टर. म्हणजे इम्पोर्टरची बँक LC हा देत असते कोणाला, एक्सपोर्टरला. ओके, आणि ऑन बिहाफ ऑफ इम्पोर्टर्स बँक. आणि इथं देअरफोर द इम्पोर्टर हॅज टू ऑब्टेन LC
फ्रॉम हिज बँक इन फेवर ऑफ द एक्सपोर्टर. म्हणजे इम्पोर्टरला LC हा मिळतो त्याच्या बँकेकडनं आणि तो कोणाला द्यायचा असतो? एक्सपोर्टरला. मगच एक्सपोर्टर काय करतो? तो माल या इम्पोर्टरला पाठवून देण्याची व्यवस्था करतो. ओके. नाव द नेक्स्ट इज क्लिअरिंग अँड फॉरवर्डिंग एजंट. नाव हिअर द इम्पोर्टर हॅज टू अपॉइंट clearing and forwarding agent to undertake various custom formalities and documentation work in respect of the import of goods. आता इथं हे जे क्लिअरिंग अँड फॉरवर्डिंग एजंट आहे ते कस्टमचे अधिकारी वर्ग आहे. तर इथं ते काय करतात की सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत, फॉर्मॅलिटीज आहेत त्या पूर्ण केल्यात की नाही हे पाहण्याचं काम करतात. ओके. नाव द नेक्स्ट इज शिपमेंट ॲडवाइस. The shipment advice enables the importer to make necessary arrangement for custom clearance and unloading of goods sent by the exporter. आता इथं की अनलोडिंग ऑफ गुड्स सेंड बाय द एक्सपोर्टर म्हणजे जो एक्सपोर्टरने माल पाठवलेला आहे त्याचं जे क्लिअरन्स आहे ते इथं केलं जातं. ओके. नाव द नेक्स्ट third stage is import stage. Now in that also 4 points are there: receipt of document, bill of entry, delivery order, custom clearance. Now here the first point is receipt of document. The importer receive the document. See here, receipt of document. The importer receive the document sent by the exporter through his bank. The documents include bill of lading, packing list, commercial invoice, certificate of origin, certificate of inspection. तर जे निर्यातदाराने पाठवलेले जे कागदपत्र आहेत, निर्यातदार म्हणजे कोणी? एक्सपोर्टरने. तर जे एक्सपोर्टरने जे पाठवलेले कागदपत्र आहेत ते इम्पोर्टरला त्याच्या बँकेमार्फत ते प्राप्त होतात. आणि याच्यामध्ये काय असतं तर बिल ऑफ लॅडिंग आहे, पॅकेजिंगची लिस्ट आहे, त्याचप्रमाणे कमर्शियल इनवॉइस आहे ज्याला व्यापारी बीजक असं म्हणतात, त्याचप्रमाणे सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन असतं आणि सर्टिफिकेट ऑफ इन्स्पेक्शन असतं म्हणजे निरीक्षण केल्याचं प्रमाणपत्र असतं. तर हे सगळे डॉक्युमेंट इम्पोर्टरला मिळतात. नाव द नेक्स्ट इज बिल ऑफ एंट्री. Clearing and forwarding agent prepare bill of entry which is required for custom clearance. The bill of entry give details about number of packages, quality of goods, price of goods, etc. आता बिल ऑफ एंट्री म्हणजे काय तर बिल प्रवेश हुंडी. तर सीमा शुल्क पूर्ततेसाठी आवश्यक असलेली सर्व जी माहिती आहे त्या माहितीचा समावेश येथे होतो. जसं की पॅकिंगमध्ये कोणत्या वस्तू आहेत, त्या वस्तूची किंमत काय आहे, क्वालिटी कशी आहे, तर याचं डिटेल हे या बिल ऑफ एंट्रीमध्ये केलं जातं. नाव द थर्ड इज द डिलिव्हरी ऑर्डर. द क्लिअरिंग अँड फॉरवर्डिंग एजंट ऑब्टेन डिलिव्हरी ऑर्डर फ्रॉम द शिपिंग कंपनी. The shipping company gives the delivery order on payment of freight. Delivery order helps to unload the goods from vessel. आता इथं डिलिव्हरी ऑर्डर म्हणजे काय तर ताबा आदेश. तर जहाज कंपनीकडून या एजंटला तसा आदेश मिळतो आणि जहाज कंपनी मालाचा ताब्याचा आदेश देते. त्यामुळे जहाजातून मालाचा ताबा घेणं हे सुलभ जातं. की इथं बघा जे क्लिअरिंग अँड फॉरवर्डिंग एजंट आहे त्यांच्याकडनं डिलिव्हरी ऑर्डर हे शिपिंग कंपनीला मिळतं आणि मग शिपिंग कंपनी काय करते की ती ऑर्डर त्या मालाचा ताबा घेते आणि मग त्यानंतर जहाजातून तो माल उतरवून घेतला जातो. नाव द फोर्थ इज कस्टम क्लिअरन्स. The purpose of custom clearance is to get the document certified from custom authority. The document includes bill of lading, bill of entry and packing list. सीमा शुल्क पूर्तता.
आता सीमा शुल्क अधिकाऱ्यांकडून कागदपत्रे ही प्रमाणित केली जातात. म्हणजे सगळे जे ट्रान्झॅक्शनचे जे पेपर्स आहेत ते कस्टम अथॉरिटीकडनं चेक केले जातात आणि त्याच्या बाबतीतसुद्धा क्लिअरन्स हा घेतला जातो. तर याच्यामध्ये कशाचा समावेश आहे तर बिल ऑफ लॅडिंग आहे, बिल ऑफ एंट्री आहे आणि पॅकिंग लिस्ट आहे. म्हणजे कोणत्या प्रकारचा मालाची वाहतूक ही केली गेली आणि त्याच्यावरचे सगळी फॉर्मॅलिटी पूर्ण केलेली आहेत का हे कस्टमचे अधिकारी आहेत ते चेक करून त्यांचं प्रमाणपत्र हे देतात. नाव द नेक्स्ट अँड लास्ट स्टेज इज पोस्ट इम्पोर्ट स्टेज, म्हणजे आयातीनंतरची अवस्था. इन दॅट द फर्स्ट इज पोर्ट ट्रस्ट ड्यूज. ओके, द C&F एजंट म्हणजे क्लिअरिंग अँड फॉरवर्डिंग एजंट हॅज टू मेक पेमेंट ऑफ पोर्ट ट्रस्ट ड्यूज, म्हणजे यांना पेमेंट करावं लागतं पोर्ट ट्रस्ट ड्यूजचे. नाव द सेकंड इज कस्टम ड्युटी. द C&F एजंट हॅज टू मेक पेमेंट टू कस्टम अथॉरिटीज इन रिस्पेक्ट ऑफ इम्पोर्टिंग गुड्स, म्हणजे क्लिअरिंग अँड फॉरवर्डिंग एजंट्सला पेमेंट करावं लागतं. कोणाला तर कस्टम अथॉरिटीजला. कशासाठी तर हे या मालाचं आयात केल्यामुळे हा माल जो इम्पोर्ट केला आहे त्याच्यावरची जी काही ड्युटीज आहे ती त्यांना पेड करावी लागते. द थर्ड इज इन्शुरन्स प्रीमियम. द इम्पोर्टर हॅज टू मेक पेमेंट अंडर द फ्री बोर्ड कॉन्ट्रॅक्ट, म्हणजे इम्पोर्टरलासुद्धा या फ्री बोर्ड कॉन्ट्रॅक्टचं पेमेंट हे करावं लागतं. फोर्थ इज पेमेंट ऑफ फ्रेट. द इम्पोर्टर हॅज टू मेक पेमेंट ऑफ फ्रेट अंडर द शिपिंग कॉन्ट्रॅक्ट. जे काही भाडं असेल, फ्रेट म्हणजे भाडं, जे काही भाडं असेल ते सुद्धा त्याला या मालाची वाहतुकीसाठी वगैरे हे द्यावं लागतं, त्याचं पेमेंट हे करावं लागतं. देन एक्सपोर्टर्स पेमेंट. द इम्पोर्टर हॅज टू मेक पेमेंट टू द एक्सपोर्टर ॲज पर द टर्म्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट. द एक्सपोर्टर ड्रॉज ए बिल ऑफ एक्सचेंज फॉर द पेमेंट. तर इम्पोर्टरला एक्सपोर्टरला पेमेंट करावं लागतं. जे काही त्यांच्यामध्ये करार झालेला असेल त्याप्रमाणे त्याला बिलाचं पेमेंट हे करावं लागतं आणि एक्सपोर्टर हा बिल ऑफ एक्सचेंज ड्रॉ करत असतो, म्हणजे तो त्या बिल काढत असतो. ड्रॉ करतो म्हणजे तो बिल काढत असतो. नाव द लास्ट इज द फॉलोअप. द इम्पोर्टर नीड्स टू टेक फॉलोअप इन रिस्पेक्ट ऑफ इम्पोर्ट ऑफ गुड्स इफ देअर आर एनी डिफरन्सिएशन. इम्पोर्टर शुड इन्फॉर्म द एक्सपोर्टर. हा जो इम्पोर्टर असतो त्याला नेहमी हा जो व्यवहार एक्सपोर्टर आणि इम्पोर्टरच्या मध्ये होत असतो त्याच्यावरती फॉलोअप ठेवायचं असतं, म्हणजे लक्ष ठेवायचं असतं. आणि त्यांचे जो करार असेल, त्यांचं जे ॲग्रीमेंट असेल त्याप्रमाणेच सगळं होते का हे त्याला बघावं लागतं, त्याचा फॉलोअप घ्यावा लागतो. आणि जर त्याच्यामध्ये काही भिन्नता आढळली, वेगळेपणा आढळला, कराराप्रमाणे नाही आहे असं जर त्याला वाटलं तर ते त्याने एक्सपोर्टरला इन्फॉर्म करायचं असतं. सो हिअर वी हॅव कम्प्लिटेड ऑल द स्टेजेस ऑफ इम्पोर्ट procedure. See, just revise the stages of import procedure. It starts from preliminary stage, pre-import stage, import stage and post-import stage. So all these 4 stages of import procedure. Okay, so we have completed the export procedure and import procedure. Now the last one is remain, that is intraport trade. Now what is the meaning of this intraport trade? Intraport trade refers to the practice of re-exporting goods with or without processing or repacking them again. At intraport, goods do not face any import and export duties upon shipment from port. आता पुनर्निर्यात व्यापार. पुनर्निर्यात व्यापार म्हणजे काय? इंट्रापोर्ट म्हणजे पुनर्निर्यात व्यापार. तर इथं एका देशातून माल हा खरेदी केला जातो आणि त्याच्यावरती प्रोसेस केली जाते आणि परत तो जो माल आहे तो तिसऱ्याच देशाला विकला जातो.
म्हणजे पुनर्विक्री करण्यासाठी त्याची खरेदी केली जाते, म्हणून त्याला एंट्रापोर्ट ट्रेड असे म्हणतात. ओके. तर बहुतेक वेळा असं दिसून येतं की ज्यावेळी मालाची खरेदी होते आणि परत त्याची पुनर्विक्री केली जाते आणि त्याच्यावरती कोणतीही प्रोसेस न करता पुनर्विक्री केली जाते, तेव्हा त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं शुल्क वगैरे कस्टम विभागातर्फे चार्ज केलं जात नाही. तर याला म्हटलेलं आहे एंट्रापोर्ट ट्रेड. खूपशा बिझनेसच्या बाबतीमध्ये असं होतं की एखाद्या देशाकडनं माल खरेदी केला जातो. फॉर एक्झाम्पल इथे आपण घेतलेलं आहे की समजा भारताने रॉ मटेरियल इम्पोर्ट केलेले आहे साऊथ आफ्रिकेकडून. ओके. आणि त्याच्यावरती प्रोसेस करून परत तो माल दुसऱ्याच देशाला विकला. फॉर एक्झाम्पल इथे जपान आहे, तर याला म्हटलेलं आहे एंट्रापोर्ट ट्रेड. म्हणजे साऊथ आफ्रिकेकडनं रॉ मटेरियल खरेदी केलेलं आहे, इम्पोर्ट केलेलं आहे, त्याच्यावरती नंतर प्रोसेस केली आहे आणि नंतर तोच माल पुढे जपानला एक्सपोर्ट केलेला आहे. ओके. म्हणजे पुनर्विक्री करण्यासाठी खरेदी करणं, याला म्हटलेलं आहे एंट्रापोर्ट ट्रेड. तर अशा प्रकारे आपण एक्सपोर्ट ट्रेड, इम्पोर्ट ट्रेड अँड एंट्रापोर्ट ट्रेड हा भाग पूर्ण केलेला आहे. ओके. सो एक्सपोर्ट मीन्स वॉट? सेलिंग द गुड्स टू another country. Import means buying the goods from another country. And intraport trade means what? Importing the goods from another country and exporting to the third country. That is called the intraport trade. So students, in the lesson trade we have completed the all three types of these foreign trade. I hope you have understood the meaning and procedure of export trade and import trade. In our next lecture, we are going to discuss the remaining point of this lesson. Till then, take care, be happy and goodbye. Thank you.